विद्यार्थी मित्र हो, आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हे प्रकरण बघत होतो. यात मागच्या तासाला आपण डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके, मेंडेलिव्हची आवर्त सारणी यावर प्रकाश टाकला. आज आपण आधुनिक आवर्त सारणी, हिलाच आपण दीर्घ आवर्त सारणी असं सुद्धा म्हणतो. सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोसले म्हणूया आपण त्यांना, यांनी एक्सरे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी असे दाखवून दिले की मूलद्रव्यांचा अणु अंक Z म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणु अंकावरील धनप्रभार अथवा त्यांची प्रोटॉनची संख्या होय. आणि मोसलेने मूलद्रव्यांचे अंक प्रयोगांनी निश्चित केले आणि अणु वस्तुमानांकापेक्षा मूलद्रव्याचे अणु अंक हे वर्गीकरणासाठी अधिक प्रभावी आहे हे त्यांनी सिद्ध केले. आणि त्यांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणु अंकाचे आवृत्ती फल असते हे दाखवून दिले. बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांचा अणु अंक म्हणजे Z नुसार केलेली आहे. आता आपण आधुनिक आवर्त सारणी बघूया. बघा, दीर्घ आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीमध्ये बघा, या सारणीत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 1 ते 7 ही आवर्तनं दिसत आहे आणि 1 ते 18 गण दिसत आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे या ज्या आडव्या ओळी आहे यांना आपण आवर्तनं असं म्हणूया. 7 आवर्तन आहे. आणि या ज्या उभ्या ओळी आहे यांना गण असं म्हणूया, म्हणजे 18 गण आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 म्हणजे 18 गण यामध्ये पाडण्यात आलेले आहे. आणि वेगवेगळ्या रंगाने ही मूलद्रव्ये दर्शवण्यात आलेली आहे. ढोबळमानाने यांचे खंड पाडण्यात आलेले आहे. तर बघा, पहिला खंड हा यस खंड. या यस खंडामध्ये पहिला गण आणि दुसरा गण हा समाविष्ट झालेला आहे. दुसरा गण पी खंड. बघा, पी खंड. या पी खंडामध्ये गण 13 पासून तर 18 पर्यंत. बघा, 13 14 15 16 17 आणि 18 एवढे त्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. तर तिसरा खंड पडतो डी खंड. बघा, हा डी खंड. या डी खंडामध्ये गण क्रमांक 3 ते 12. बघा, 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे गण त्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. तसेच अजून चौथा खंड म्हणजे आपला
एफ खंड. बघा एफ खंड इथे जर तुम्ही बघितलं तर बघा हा स्टार म्हणजे लॅन्थॅनाईट आणि हा खालचा स्टार ॲक्टिनाईट. म्हणजे लॅन्थॅनाईट पासूनचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे लॅन्थॅनाईट धरून 15 आणि लॅन्थॅनाईट सोडून राहिलेले 14 आणि 1 15 अशा मूलद्रव्यांची स्वतंत्र मालिका. तसेच ॲक्टिनाईटच्या पुढची 15 मूलद्रव्यांची स्वतंत्र एक मालिका. यांना स्वतंत्र खाली स्थान देण्यात आलेलं आहे. तो म्हणजेच आपला एफ खंड. लॅन्थॅनाईट मालिका आणि ॲक्टिनाईट मालिका या सारणीत इथे ती बसू शकत नाही म्हणून त्यांना खाली स्वतंत्र स्थान देण्यात आलेलं आहे. अशा रीतीने आपण 4 खंड एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड हे आपण बघितलेले आहे. एस खंडामध्ये मृदा धातू, तर पी खंडामध्ये अधातू आणि धातू सदृश्य, डी खंडामध्ये संक्रामक मूलद्रव्य. आता संक्रामक म्हणजे काय की ज्या मूलद्रव्यांची धातुके रंगीत असतात त्यांना आपण संक्रामक मूलद्रव्य असं म्हणतो. तर एक संक्रामक मूलद्रव्य सर्व आपले डी खंडामध्ये येते. आणि एफ खंड हा स्वतंत्र लॅन्थॅनाईट आणि ॲक्टिनाईट अशा या जड मूलद्रव्यांनी व्याप्त झालेला आहे. यामध्ये आपण जर आता बघितलं तर या सारणीमध्ये बघा हे गुलाबी रंगाची, पिवळ्या रंगाची, इथे बघा अशी नागमोळी ओळ आपल्याला दिसते आहे. या नागमोळी ओळीच्या भोवती असलेली जी मूलद्रव्य आहे, उदाहरणार्थ बघा गॅलियम, त्याच्यानंतर SN, SB, सिलिकॉन, ही जी मूलद्रव्य आहे ही बरोबर बघा इकडे धातू आणि इकडे अधातू, धातू आणि अधातूच्या बरोबर मध्ये येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काही गुण धातूंचे पण आहे आणि काही गुण अधातूंचे पण आहे म्हणून त्यांना आपण धातू सदृश्य असं म्हटलेलं आहे. आणि ही जी नागमोळी ओळ आहे याच्या अवतीभोवती असलेले जे मूलद्रव्य आहे ते म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्य SI, GE, SN, SB, PO वगैरे वगैरे हे सर्व धातू सदृश्य. आता आपण गण आणि इलेक्ट्रॉन संरूपण याविषयी माहिती घेऊ. त्याआधी आपल्याला संयुजा बघावी लागेल. तर संयुजा म्हणजे काय? मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षामध्ये म्हणजे कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ती संयुजा ठरते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षात असणारी जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे तिला आपण संयुजा असं म्हणतो. आता संयुजेचा आणि गणाचा काय संबंध तो आता आपण प्रत्यक्ष यामध्ये बघूया. बघा गण 1 2 13 14 15 16 17 18 हे गण आहे. बघा आता उदाहरणार्थ हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम बघा नवीन कवच सुरू झालं म्हणून हे दुसरी कक्षा 2 1, लिथियमचा क्रमांक 3 म्हणजे 2 1, बेरिलियम 4 2 2, बोरॉन 5 2 3, कार्बनचा 6 2 4, नायट्रोजनचा 7 2 5, ऑक्सिजनचा 8 2 6 आणि फ्लोरीन 9 2 7 आणि निऑन 10 2 8. म्हणजे यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येते आहे की जसजसे आवर्तन वाढताय तसतशा बघा इथे पहिली कक्षा, इथे 2 आहे, हे 2 स्वतंत्र म्हणून 2 कक्षा, इथे तिसरी कक्षा ओपन झालेली आहे, इथे चौथी कक्षा म्हणजे आवर्तन 4 म्हणून 4 कक्षा, आवर्तन 3 म्हणून 3 कक्षा, आवर्तन 5 तर 5 कक्षा, इकडे 6 कक्षा 7. म्हणजे प्रत्येक आवर्तन हे नवीन कक्षा ओपन करतं. तसेच आता गणाचं बघूया. पहिल्या गणात बाह्यतम कक्षेत सगळ्यांचा 1 इलेक्ट्रॉन्स आहे.
दुसऱ्या गणात बाह्यतम कक्षेत सगळ्यांचे प्रत्येकी 2-2 इलेक्ट्रॉन्स. इथे बघा 3 इलेक्ट्रॉन. इथे चौथ्या इथे 4 5 6 7 8 म्हणजेच डावीकडून उजवीकडे जसजसे जावे तसतसे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणजेच गण क्रमांक वाढतो. आणि आवर्तनाच्या बाबतीत जर बघितलं तर प्रत्येक आवर्तनात एक नवीन कक्षा सुरू होते. हे आपल्याला यावरून बघा, या आकृतीमध्ये बघा, हे केंद्रक, ही पहिली कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात. आणि असे करता करता यामध्ये आपण पोटॅशियम बघितलेलं आहे. पहिल्या कक्षेत 2, 8, 18 आणि बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स, म्हणून याला पहिल्या गणामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. कॅल्शियम जर असता तर या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स असते आणि 2 इलेक्ट्रॉन असते म्हणून त्याला दुसऱ्या गणामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. आता आपण इथे बघू ऑर्गॉन. ऑर्गॉनच्या बाबतीत बघा, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच अष्टक पूर्ण झालेलं आहे. आणि अष्टक पूर्ण. आता राजवायू म्हणजे काय की जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन्स देत पण नाही आणि घेत पण नाही, परिणामी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, त्यांना आपण राजवायू म्हणतो. म्हणजे ज्या मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा यांचं अष्टक पूर्ण झालेलं असतं किंवा त्या कक्षा पूर्ण झालेल्या असतात, संतृप्त झालेल्या असतात, अशा मूलद्रव्यांना आपण राजवायू किंवा शून्य गणातील मूलद्रव्य किंवा निष्क्रिय वायू असं आपण म्हणतो. त्यामुळे त्यांना हे स्वतंत्र शून्य गणातलं स्थान त्याला देण्यात आलेलं आहे. मूलद्रव्यामध्ये पहिल्या कक्षेला के अक्षराने दर्शवतात, दुसऱ्या कक्षेला यल अक्षराने आणि तिसऱ्या कक्षेला एम अक्षराने. अशा रीतीने आपण KLMNO अशा रीतीने आपण जाणार आहोत पुढे. आता कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स याबद्दल आपण बघू. के म्हणजे आपली पहिली कक्षा आणि सूत्र आहे, कक्षा म्हणजे आपली n आणि सूत्र आहे 2n चा वर्ग. n ची किंमत जर आपण 1 टाकली तर 2 गुणिला 1चा वर्ग, 1चा वर्ग 1च होतो, 1 गुणिले 2 म्हणजे 2, म्हणजे पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स बसतील. आता आपण या n च्या ठिकाणी 2 किंमत टाकणार आहोत, म्हणजे दुसऱ्या कक्षेत 2चा वर्ग गुणिले 2, 2चा वर्ग 4, 4 दुनी 8, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स. आपण तिसऱ्या कक्षेचा विचार करू, n ची किंमत 3 टाकूया. बघा, 2 गुणिले 3चा वर्ग, 3चा वर्ग 9, 9 दुनी 18, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स. आता चौथ्या कक्षेत बघू, n ची किंमत आपण 4 टाकून बघू, 4चा वर्ग 16, 16 दुनी 32, म्हणजे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त, दुसऱ्यामध्ये जास्तीत जास्त 8, तिसऱ्यामध्ये जास्तीत जास्त 18, चौथ्यामध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. अशा रीतीने आपण या कक्षांचा अभ्यास केलेला आहे. अणूंचं केंद्रकाची अणूंची त्रिज्या मोजण्यासाठी अतिशय सूक्ष्म अंतराची गरज असते. त्यासाठी नॅनोमीटर सुद्धा आपल्याला फार मोठे एकक होते, त्यापेक्षा लहान एकक म्हणजे पिकोमीटर. आणि 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. म्हणजेच बघा, आपल्याला 1 PM म्हणजे 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर अशा रीतीने मिळणार. आता आपण काही मूलद्रव्यांचं बघूया बरं त्रिज्या. इथे बघा, मूलद्रव्य ऑक्सिजन, ऑक्सिजनची त्रिज्या 66 पिकोमीटर. पुढे बोरॉन, बोरॉनची त्रिज्या 88 पिकोमीटर. कार्बनची त्रिज्या 77 पिकोमीटर आणि नायट्रोजनची त्रिज्या 74 पिकोमीटर. पुढे बोरॉन 111 पिकोमीटर, लिथियम 152 पिकोमीटर. आता आपण धातू व अधातू गुण
यावर थोडीशी चर्चा करूया. बघा, आपण इयत्ता 8वी आणि 9वी धातू गुण, अधातू गुण, धातू सदृश सर्व बघितले. आता आपण या आवर्त सारणीमध्ये धातू गुणावर काय परिणाम होतो तो आपण बघणार आहोत. तर बघा, ही आपली आवर्त सारणी आहे. डावीकडून उजवीकडे जावे तसतसा कमी होत जाणारी अणू त्रिज्या, म्हणजे अणूची त्रिज्या कमी कमी होत जाते. म्हणजे इकडे मोठा अणू तर इकडे लहान 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 आणि सर्वात शेवटी लहान. त्यानंतर वाढत जाणारी ऋणता, जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जातो तसतशी ऋणता ही वाढत जाते. परिणामी अधातू गुणधर्म हा वाढत जातो. म्हणजे इकडे सर्वात जास्त अधातू गुणधर्म आणि इकडे करत करत कमी 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 कमी. तसेच कमी होत जाणारी विद्युत घनता आणि धातू गुणधर्म, डावीकडून जसजसे उजवीकडे जावे तसतसे धातू गुण कमी कमी होतात. म्हणून डावीकडे शक्यतो धातू असतात आणि उजवीकडे अधातू. आपण मागेच बघितलं, इकडे धातू इकडे अधातू आणि आतमध्ये ही नागमोळी ओळीच्या आसपास जे दिसत आहे धातू सदृश्य, म्हणजे धातू धातू सदृश्य आणि अधातू अशा रीतीने हा क्रम आहे. तसेच वरून जसं आपण खाली यावे तसतसा वाढत जाणारी अणुत्रिज्या, वरून जसं आपण खाली येतोय तसं अणुत्रिज्या वाढते. का वाढते? कारण बघा, इथे एकच कक्षा, खाली आवर्तन, दुसरं आवर्तन म्हणजे 2 कक्षा, तिसरं 3 कक्षा, 4 5 कक्षांची संख्या वाढते. आणि कक्षांची संख्या वाढते म्हणजेच अणुत्रिज्या वाढते. पुढे कमी होत जाणारी विद्युत ऋणता आणि अधातू गुणधर्म, वरून जसं खाली यावे तसतशी विद्युत ऋणता आणि अधातू गुण हे कमी कमी होत जातात. तसेच वाढत जाणारी विद्युत घनता आणि धातू गुण, वरून जसं खाली यावे तसतसे धातू गुण हे वाढत जातात आणि घनता सुद्धा त्यांची वाढत जाते. म्हणजेच मूलद्रव्य वर हलके जड 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 आणि सर्वात खाली जसजसे खाली यावे तसतसे अतिशय जड म्हणजे घनता जास्त असलेले मूलद्रव्य आपल्याला खाली आढळून येतात. आता आपण हॅलोजन कुळातील मूलद्रव्यांची प्रवणताविषयी बघू. हॅलोजन गुण जो गण क्रमांक 17 हे हॅलोजन कुळ आहे. म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. रेणूसूत्र X2 म्हणजे 2-2च्या गटांनी राहणार. उदाहरणार्थ फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2, आयोडीन I2. अशा रीतीने 2-2च्या गटाने म्हणजे 2-2 अणूंनी मिळून त्यांचे रेणू तयार झालेले आहे. म्हणून X2 हे आपल्याला दिसून येत आहे. जर आपण M हा अल्क धातू मृदा जर मानलं तर आपण रासायनिक ढोबळमानाने रासायनिक अभिक्रिया M+2H2O म्हणजे पाणी, रासायनिक अभिक्रिया होऊन MOH +H2 म्हणजेच अल्क धातूंवर जर पाण्याची क्रिया केली किंवा पाण्याच्या वाफेची क्रिया केली, गरम पाण्याची अभिक्रिया केली तर आपल्याला त्या धातूचा हायड्रॉक्साईड मिळतो आणि हायड्रोजन वायू मुक्त झालेला दिसून येतो. अशा रीतीने बघा बरं इथे आता यम म्हणजे अल्कमृदा धातू कोणकोणते तर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सेरिलियम आणि बोरान. अशा रीतीने आपल्याला अभिक्रियाशीलता क्रमाक्रमाने वाढत जाते. म्हणजे इकडून जसं तुम्ही जाल तसतशी त्यांची अभिक्रियेचा जी क्रियाशीलता आहे ती आपल्याला वाढत जाताना दिसून येते. विद्यार्थी मित्र, निष्क्रिय वायू कोणकोणतेही त्याची माहिती मिळवा आणि त्यांचे उपयोग कोठे कोठे होतात याविषयी तुम्ही माहिती मिळवा. आणि
पुढे दिलेला गृहपाठ आपल्या वहीमध्ये सोडवा.